आषाढी एकादशी निमित्त पुण्यातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात भाविकांनी रात्रीपासून गर्दी केली आहे। विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। आकर्षक वस्त्र परिधान करण्यात आले। विठ्ठलाचं सगुण रूपाने सर्व पुणेकर भक्तिमय वातावरणात आपल्या विठ्ठलाचं दर्शन घेतात। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। आषाढी एकादशीचा उत्साह महाराष्ट्रभर पाहायला मिळतोय। जशी पंढरपूरमध्ये गर्दी आहे तशीच पुण्यात सुद्धा सकाळपासून प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातल्या विठ्ठलवाडीमधलं हे विठ्ठल मंदिर आहे, ज्या ठिकाणी विठ्ठलाचं सगुण रूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। आकर्षक अशी फुलाची सजावट, त्याचबरोबर वस्त्र परिधान करून देवाला सजवण्यात आलेलं आहे। आज सकाळपासून जे आहे ते पुणेकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी करत आहेत। ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य नाही ते आज आषाढी एकादशी निमित्त या प्रति पंढरपूरमध्ये येऊन आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासून लाईनमध्ये पाहायला मिळत आहेत आणि मोठी गर्दी जी आहे ती पुणेकरांकडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करण्यात आलेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त आहे, प्रशासनाने सुद्धा मोठी तयारी केली आहे। मात्र दरवर्षीपेक्षा यावर्षीची गर्दी जास्त असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। मंदिराला सुद्धा चांगली सजावट जी आहे ते करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक जण आता जवळपास 2 ते 4 किलोमीटर जे आहेत त्या दर्शनाच्या रांगा सुद्धा पाहायला मिळतात आणि प्रत्येक जण विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आतुर झालेला असून प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विठ्ठल मंदिरामध्ये प्रत्येक पुणेकर आषाढी एकादशीला आपलं दर्शन घेण्यासाठी येत असतो आणि सकाळपासूनच या दर्शनाची रांग आणि भक्ताचा उत्साह पुण्यात पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।